दोघं सोडून दिलं आणि तुम्ही माकडे आले. अरे देवा. कंडिशन माहित असून सुद्धा तुम्ही बस बस मागताय. बस 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 आता मी भीक मागू का मग? भीक मागू का? काय गरज आहे भीक मागायची? मग काय गरज आहे? मग मला सल्ला सांग. चला रुद्राश्रमात मी तुम्हाला हे करून देते. बापरे मला पाणी दे प्यायला. पाणी दे प्यायला. माझ्या अंगाचं थरकाव राहिलंय. तुम्हाला वृद्धाश्रमाचा मार्ग सांगती, सल्ला सांगती. तुमच्यासारखे तिथं हजारो लोक पडेले बरं का. सगळे हजारोचे जास्त आहेत आणि सगळी सोयराई देतील. दादा झोपलोय कर साहेब. काय नाही उठ ना 2 मिनिट उठ मला दादा बोलायची. काय म्हणतो? अरे नुकताच डोळा लागला होता मला. औषध घेतले तर डॉक्टरने औषध लय भारी दिले रे. अशी गटकन झोप लागते मला. पाय मला कसं आहे तुला सांगायचं होतं बरं का मी ना म्हणजे बाय मी जाणार इस्रायलला 4 महिने. मला ते शेतीचा अभ्यास करण्यासाठी यायचं. अरे हा, इस्रायल देश म्हणजे शेती मध्ये प्रगतशील. 4 बरोबर. महिने जायचंय. अरे तू माझ्या मनातलं बोललं. माझी सुद्धा इच्छा होती बरं का. माझा एक मुलगा तरी मी इस्रायलला पाठवील आणि तिथून शेतीचं ज्ञान घेऊन येईल. मला ते शेतीच्या ज्ञानासाठी मला तिकडे जायचंय. बर मी जाणार 4 महिने. कृषी विभागातर्फे तुझा नंबर लागला का? हा मी जाणार आहे पण तू एक काम कर आता. हा. आता तू इथं एकटा राहू नको. मी एकटा. तुझी बायको आहे ना? अरे आई पण कसं आहे तुमचं नाही समजा पटलं काय झालं तर माझं म्हणणं आहे का बरं पटणार नाही? तसं नाही. आता लहान्यांचं आई लहान्यांनी सांभाळा काय अडचणी लेके मी काय म्हणतो आता तू माझ्याकडे राहिला समजा तुला सगळे सारखे आहे ना तुला. हिस्से तर सगळ्याला सारखे दिले का नाही मग ते काय सोडायचं तिकडे जायचं ना मग. अच्छा अच्छा म्हणजे सारखं वाटून दिलं तर मग माझी बी वाट थोडक्यात म्हणजे आता बोलू नये तुला राग येईल. माझी बी वाटणी अशी सारखी झाली पाहिजे का? अरे वाटणी तर नाही पण मी आता 4 महिने तिकडे झालो. तू एक काम कर तुम्हाला म्हाताऱ्यांना काही सांगायला गेलं का तुम्ही. अरे तुझी मंडळी मला तुझ्या मंडळीचा स्वभाव चांगला आहे बाबा. आम्ही राहू शकतो ना. आहे पण मग त्यांचा अधिकार नाही कधी. त्यांनी 2 महिने म्हातारा त्यांच्या आता तुला गोळ्या चालू आहे औषध. तुला काही केम पडले का आता? पडलं का? तू आहे ना लगेच म्हणजे काही सांगायला जाऊ का तुम्हाला. तुम्ही म्हातारे माणसं काय करता माहिती का तुम्ही वाढव बनतले करते रे. आता मला मी फक्त म्हणलं इस्रायलला जायचंय मला. सांग सांग सांग. वाढवा बोलू नको. मेहरबानी करून काय सांगायचं ते सांग. हा 4 महिने. आता तू आता मी तर नाहीये. मी जाणार इस्रायलला. मी तो भावा का जाऊ का? लहान आहे. लहान आहे का जाई ना. हे सोनता काय करतोय मी आलो ना. त्याच्याकडे जायचे 4 महिने. मला माहिती आहे त्याची बायको खट्याळ आहे. तू माहितीये ना. मला माहिती आहे कसा बोलला बरं. माहिती आहे पण हे सोन त्याला सांगायचं बा तिला सांग 2 गोष्टी म्हणून म्हणतो त्याच्याकडे जाय. ती जरी काही बोलली तर मला फोन कर काय असेल तर पाहिजे. नाही, तेच करी मग. हा तू एक काम कर. तू आता एक काम कर. तू आता तू आवर. मला आहे ना निघायचंय इस्रायलला जायचंय. तू आवर. जाऊच का? झाली रे. गोळ्या बिळ्या घे सगळ्या. ती चूक झाली माझीवाली रे भाऊ. तुम्ही म्हातारे माणसं काय करता माहिती का माणूस चांगलं बोलायला आडवे काय बोलायचं तुम्ही. नाही काय आडवा दे ना भाऊ. काय आडवा नाही त्याच्यामध्ये. मग ते औषध बरं त्या बॉक्स पण त्या औषधाचा तेवढं बस बस देतो. हा त्याच्यात हॅलो कुठे आहे ग? हा मार्केटला. अरे मग तिथे थांब ना. मी येतो संध्याकाळपर्यंत तिथे येतो. मग जाऊ तिकडं. तू जायचं माहेर 2 दिवस थांब तिथं. मग तुला पोच करून येतो ना मी. हे काय झालं थोरल्याचा फोन आला म्हातारा दिला त्यांनी इकडे काढून. आणखीन गडबड होईल. आपलंच राहायची पंचायत ते पुढं करते आणखीन. मी आलो तिथं. हा तिथं थांब आपल्या गाड्यावर थांब. मी आलो मग तुला नेऊन घालतो. म्हणजे म्हातारा बी पाहिलं मग जाईल निघून. बहीण आहे ना बहिणी का जाईल ना 2-4 दिवस राहील ना. हा 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 थांबतो ते बघ. चांगली जमीन बहिणीला दिली थोरल्याला दिली. मला खराब जमीन दिली वाटाण वरून म्हातारा सांभाळायला लावी. त्या कोणती पद्धती आपल्याला जमणार. काढून दिली म्हातारा इथे ठेवणार. हाय बहिणी का जाईल तिथे राहील. अरे कुत्रा बांधरे येईल ना भाऊ. काय झालं दार लावून द्यायचं ना. कुत्रे बित्रे आले घरात मग. नाही काय म्हणतो काय नाही आलं भाऊ तुझ्याकडेच. आता काय झालंय तुला मोठ्याचा फोन आला असेल ना तुझ्या भावाचा. झाला फोन त्याचा पण झाला ना का दादा तुझ्याकडे येऊ राहिले 4 महिन्यासाठी. झालं. त्याच्यासाठी झालं. मग काय गडबड अशी झाली दादा तुला सांगू का. काय गडबड झाली? ती गेली निघून राग तू बायको हा राग बरं मग तिच्याकडे चाललो होतो मी आता. आणि मग आता काय करतो मग जाऊन ये ना. मी थांबतो ना. जाऊन आधी पुढे राहतं पाण्या पावसाचं बंगल्याचं काम चालू आहे. पाहिजे कसं आहे. अरे तुम्ही राहते नवरा बायको तसे मी बी राहतो रे नाही इथं. शक्य दादा लय बोललं इथं राहूच नको. तावडी जाय मग तावडीचं घर चांगलं आहे तिथं थांबावं लागल. बाबू
आता इथं लय हाल. मला तावडीचं घर दाखवू राहिला का? अरे मग आता इथं बाईच हाल तर तुम्ही काय करतो? अरे अरे लय अवघड झाले दादा. आता काय करणार आहे सांग आता. माहीत झालं मी रात्री पण जेवेल नाही. काल दुपारी जाईल. माझी चूक झाली रे बाबा. काय करणार त्याला आता? मग तिघायला वाटून दिलं ना, माझी आता तावडीचं घर दाखवतो का? अरे मग आता माझी तेवढी हाल तर तुम्ही कुठे हाल करून घेतो? जातो जातो जातो, बाकीचं बोलूच नको, तावडीकच जातो आता. हा निवांत झालो. गेला भाऊ दादा एका परत निघून इथून. आयला आपली सुट्टी झाली. आता जातो मंडळीला घेऊन येतो. बापरे, आज तर 10 मिनिटं लेट झाले मी. पाऊस पण येतो वाटतं. बरं अगं झालं तावडे, कुठे काढली छत्री? कुठे चालली? मी ड्युटीला चालले. ड्युटीवर? हो अगं पण मी तुला फोन आले ना तो भावाची, हो, हो. दोघांचे फोन आले ना. दोन्ही भावाचे फोन आले मग होते. आता मला काय सांगायचं, ताणच नाही राहिला आहे की हा, नाही? काय चल मध्ये मग. नाही नाही, मला मी म्हणजे खरंच मला 10 मिनिटं लेट झाले. मी तुम्हाला माहिती आहे, मी 5-6 लाख रुपये कर्ज घेतले त्या नोकरीच्या चावी कोण पैशावर. इकडे घराची चावी द्या ना, मग मी बसतो ना घरात. कशाला? अगं तुला तर फोन, घरामध्ये मी तुझ्याकडे राहायला आलो ना. कोण पाहणार आहे? तुम्ही जेवण वगैरे आले असेल ना, तसे तर घराच्या बाहेर घेऊन आता जातच नाही. जेवण मला संध्याकाळी तू ड्युटी करून ये ना, मग संध्याकाळी जेवू बसू बोलू. काय बोलायचंय? मी तुझ्याकडे राहायला आलो ना. आता त्या दोघांचं बी एक जण गेला इस्रायलला 4 महिने, हा. एकाच्या बंगल्याचं काम चालू आहे. हा. म्हणून मग आता तावडीचं घर आहे, हा. मी तावडीकडे राहतो 4-1 महिने. आबा, तुम्हाला सगळी कंडिशन माहिती आहे. 6 लाख रुपये लोन घेतलं ना मी, कायच्या भरोशावर घेतलं? नोकरीसाठी घेतलं. बर. बरोबर आहे. हा. आता तुमचं कोण करणार आहे? मी नोकरी करू का तुमचं करू? आणि तू नाही का? हा? तू नाही का मला बाबा? सांग, मी आहे मग लोन फेडू का तुमचं करत बसू? अगं तावडी, हा, मला तुमचं वय काय झालंय, हा. म्हणजे तब्येत चांगली राहत नाहीये. कोण करणार आहे? दोघं जण सोडून दिलं आणि तुम्ही माकडे आले. अरे देवा, कंडिशन माहित असून सुद्धा तुम्ही बस बस मागता. बस बस बस. आता मी भीक मागू का? मग भीक मागू का? काय गरज आहे भीक मागायची? मग काय गरज आहे? मग मला सल्ला सांग. चला, रुद्राश्रमात मी तुम्हाला हे करून देते. बापरे, मला पाणी दे प्यायला. पाणी दे प्यायला. माझ्या अंगाचं थरकाव पाहिलंय आणि तुम्हाला वृद्धाश्रमाचा मार्ग सांगती, सल्ला सांगती. तुमच्यासारखे तिथं हजारो लोक पडायले बरं का. हम्म. सगळे हजारोचे जास्त आहेत आणि सगळी सोय राहते तिथं. तू सांगू नको मला आता. तरी सरकारनं पैसा खर्च नाही केला त्याच्यावर. आता मी वृद्धाश्रमात जाईल तर मी एखाद्या गाडी खाली जीव देऊन टाके तुम्ही. छत्री उघडा, हम्म. ओरले असाल. बरं जाऊ का मी आता? तुला शोभतं का या सर? मी ती सगळी प्रॉपर्टी तुम्हाला तिघाच्या नावाने वाटून दिली. मी म्हणलो माझी तावडी तरी मला जीव लावेल, पण तो बी माझा अपेक्षा भंग केला. हा? आबाद हे तुम्हाला सगळं पहिले कळायला पाहिजे होतं. आता मला माहिती का जास्त बोलायचंच नाही या विषयावर. कळायला पाहिजे होतं. काय कळायला पाहिजे होतं मला? मी काही चूक केली का? मला सांगा, आहे ना 2-2 लेख तुम्हाला? अरे पण ते असे 4 महिन्याच प्रश्न आहे ना. कोणाचं कर्ज आहे आबा? कोणाचंच कर्ज नाहीये आणि आतापर्यंत त्याच करत आले तुम्ही. चला, जाऊ दे बरं, उशीर होते मला. आजच्या दिवस तरी थांबू दे. चला, मी तुम्हाला रिक्षा सांगते कुठे लागते तर. हा का? हा, चला पटकन जरा, वेळ उशीर झालाय. 15-20 मिनिटं लेट झाले मी पहिलीच. ऐका ना आबा, सीधं जायचं. ते बा चौफुली आहे, तिथं रिक्षा उभ्या राहतात. बरोबर. रिक्षात चाललं जा. मला बाकीचं काही सांगू नको, जातो मी आता. हा, या. अहो, तुम्हाला ते फ्लावर चालणार नाही. तुम्हाला मी लिस्ट दिलेली होती ना, की नाही का आजीला हे चालेल, तुम्हाला हे फ्लावर चालणार नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. वाचली मी लिस्ट, नाही चालत. मला आहे ना गव्हाची पोळी सुद्धा नकोय, बाजरीची भाकर सांगितलेली आहे. पण आता काय करणार? तुम्ही नाही का टेन्शन घेऊ, मी ना बाजरीची भाकर अरेंज करून देईल. पण काका, तुम्हाला एक सांगू का? विषय असा आहे की ते अनाथ आश्रमाचे, वृद्ध आश्रमाचे पैसे पण कोणी तुमचे भरले नाहीये आणि तुम्हाला तुमच्या मुलकावर भेटायला येत नाही कोणीच. काय सांगावं कर्माची कहाणी. आता कामून भेटायला येत नाही. एका मुलाला इस्रायल मध्ये गेला, तो 4 महिने झाले. त्याला फोन केला, तो यायला तयार नाही. त्याने दुसऱ्या मुलाचं घर दाखवलं, तिथं बी नाही. मुलीकडे गेलो, काय सांगा आता. जाऊ दे काका, रडू नका. तुम्ही जेवण करा. मुलीने सुद्धा मला इकडे वृद्धाश्रमात पाठवलं. जाऊ दे आता, तुम्ही रडू नका. इथं आहे ना लोक, आजी इथं तुम्हाला सोबत. मला मरायच्या गोळ्या घ्या तुम्ही. काय करू मी आता सांगा? मी तुमच्या पोरांना कॉल करून विचारते येता का नाही. मी येते थोड्या वेळात, तुम्हाला सांभाळत नका. काका, तुम्ही अजून रडतातच आहे का? रडू थांबण्यासारखं नाही माझं. आणि हे कोणाचे फोटो तुम्ही घेऊन झोपता? याच्यामध्ये माझे दोन्ही मुलीचे फोटो आहे. त्यांना आठवण म्हणून येते आणि माझा निरोप पोहोचवा त्यांना.
बापाची तब्येत बरी नाही असं सांग. मी त्यांना कॉल केले काका. काय पण म्हटले? ते म्हणतात की आम्हाला आता काय वेळ नाही, तुम्हीच तिकडे त्यांची काळजी घेऊ शकता, इथं कोणीच नाही त्यांच्यासाठी. आणि त्यांनी किती वेळचा फोनच रिसिव्ह नाही केला. पैसे पण बाकी आहे वृद्धाश्रमाचे. दोघांनी बी असं उत्तर दिलं का? तिघांनी बी? तिघांनी पण तावडी काय बोलली? तावडी ती बोलली की नाही का ना, मी आता तर एवढ्या याच्यात येऊ शकत नाही, आता मी रक्षाबंधनला भावाकडे जाणार आहे, मी इकडं तर काय येणार नाही. पण जाऊ द्या काका, आम्ही आहे ना तुमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठीच आहे इथे. काही लागलं ना आम्हाला आवाज नाही. अरे मला छातीमध्ये आग उडाली. काका काय होते तुम्हाला? आग होती छाती. काका आग उडाली छाती. आजी हे बघा काय होतं बाबांना. मी कॉल करते. छातीत आग उडाली. हॅलो हा डॉक्टर काय? हा लवकर या ना इकडे. इथे ना आमच्या एक आहे ना वृद्धाश्रमात आहे ना, बाबांना ना अटॅक येतोय, लवकर या. येतील थांबा बाबा. हॅलो 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 हॅलो, हा तुमच्या पप्पांची इथं डेथ झाली आहे. काय बोलता? हा डॉक्टर येऊन गेले आणि तुम्हाला जे आमचे सर आहे ना त्यांनी बोलवलंय, तर येऊन जा तुम्ही तिघ भाऊ बहिणी येऊन जा. अहो मॅडम मी तिथं नाही ना, मी इस्रायलला आहे. हो इस्रायलला? हो मग तुम्ही किती दिवसात येऊ शकता? मॅडम माझं तर अशक्य आहे भाऊ. मी एक काम करतो ना. पण तुमचं लास्ट तोंड तर पाठवून जा ना तुम्ही इथून. अहो मॅडम मी आता लांब आहे, थांबा. मी माझ्या भावाला घेतो. मी 1 मिनिट कॉन्फरन्स घेतो. हा चलो जाऊ दे. लवकर घ्या. हा घेतो, एकच मिनिट. हा हॅलो हॅलो हॅलो, यशवंता. हा काय भाऊ? यशवंता, हा अरे आश्रमातून फोन आला होता. दादा तिकडे जायले. हा दादाचं काहीतरी झालंय रे. हे मॅडम बोलतोय. मॅडम सांगा होत्या. हॅलो अहो तुमच्या बापाची नाही तर डेथ झालेली आहे. तुम्ही तुमच्या पप्पांचा शेवटचा चेहरा बघण्यासाठी येतात का लगेच? काय झालं मॅडम? माझ्या मागे ना माझी बायको राहिली निघून. माझ्या मागे तो राड आहे. तर काय करणार आहे? मी फॉरेनला फोन करतो. फॉरेनला सांगतो मी आमच्या. अरे मी बोलतोय, तुला कळतं का काही? अरे म्हातारा गेला सांगितलं त्यांनी. ताईला सांग ना. हा मग ताईला कोण परत? थांबा मॅडम 1 मिनिट. हा मी बहिणी. हॅलो हॅलो हा बोल ना दादा. अरे म्हणलं दादा तिकडे वृद्धाश्रमात गेलाय. ए दादा तुम्हाला जास्त नको बोलू, मी ड्युटीवर आहे. मोजकं बोल, काय बोलतोय? तू काय बोल का बोल राहिली? 1 मिनिट मॅडम. हा, बोला. बोला 1 मिनिट. बोला बरं. व्हिडिओ कॉल घ्या. अहो तुमचे बाप इथं मरून पडलाय. तुमच्या तिघांचे काय भांडणं चालू आहे? तुम्ही तुमच्या बापाला बघायचं नाही का? तुम्हाला लास्टचं. अहो इथं मी त्यांची परके असून मला त्यांची कीव येते. इथं कोणी नाही त्यांचं सक्क. काय बाबा वारले? मग अरे बापरे. ऐका ना मॅडम, मला तर आता सुट्टी भेटणार नाहीये, मी जॉबवर आलीये. मग याची अंत्यविधी कोण करणार इथे? एक काम करा ना मॅडम, व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलवर बाबाच्या आत्मनिर्भरतेचं जे काही असेल, पेमेंट असेल, मी तुम्हाला ऑनलाईन करते. एकदा व्हिडिओ कॉल करा बरं जरा. काय दुर्दशा आली. हा माणूस मरून पडला आणि यांना व्हिडिओ कॉलवर अंत्यविधी करायची. हा हे बघा, हा तुमचा मॅडम, बाप. ऐका ना, बाबामध्ये माझा जास्त जीव होता, पण ऍक्च्युली मी कामानिमित्तानं नाही येऊ शकत हो. जे काय अतिविधीचे पेमेंट असेल मी तुम्हाला सेंड करते. तेवढी अतिविधी करून घ्या आणि लवकरात लवकर करा, म्हणजे तुम्हाला आंघोळीला जायला बरं पडेल. तुम्हाला अजून पण तुमच्याच कामाचं पडलेले. अहो ज्या बापानी ना तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या बापानी तुम्हाला शिक्षणाला पैसा दिला आणि तुम्ही त्याच्या अंत्यविधीला पण नाही येऊ शकले. ऐका ना मॅडम, मी खरंच बिझी आहे, तुम्हाला समजतंय का? अतिविधीची लवकर तयारी करा आणि मला आंघोळीला जायचं सांगते मी मॅडम मी आलो तुम्हाला. होतो बरं का, पण मी लांब आहे थोडं. नाही नाही ठीक आहे बरं जाऊ दे, ठेवा. आम्ही आहे त्यांच्यासाठी. करू का तुम्हाला अतिविधीचं? या नंबरवर टाकू का? तुम्ही आता ठेवा, आमच्या पद्धतीने आम्ही करून घेऊ. बाबा तुम्ही ज्याच्यासाठी जेवढं कष्ट केले ना, ते तेवढे लायकीचे नव्हते. नमस्कार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.